गुड आफ्टरनून. इकडेच ठेवायचं, इथंच ठेवायचं ना. सकाळपासून आपण क्वालिटी, प्रोडक्टिव्हिटी, वेस्ट एलिमिनेशन, स्किल डेव्हलपमेंट, एम्प्लॉई एंगेजमेंट अशा बऱ्याच विषयांवरती आपले TLC मेंबर्स काय काय करतायत आणि त्यांचे एम्प्लॉईज कसे त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत हे बघितलं. आत्ताचा जो एक विषय आहे तो थोडासा वेगळा आहे. CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असा हा विषय आहे आणि तो TLCमध्ये कसा रुजला आहे किंवा कसा रुजवला गेला आहे हे आपण यापुढे बघणार आहोत. त्याच्या आधी थोडी मी CSRबद्दल माहिती देऊ इच्छितो की CSR हा गेल्या काही वर्षात खूप प्रसिद्धी पावलेला शब्द आहे. CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. त्याचा मराठीत अर्थ असा की औद्योगिक आस्थापना ज्या असतात त्यांची काही सामाजिक बांधिलकी असते आपल्या समाजाप्रती आणि ती ते कशी निभावतात किंवा ती त्यांनी कशी केली पाहिजे किंवा ती घडली पाहिजे याच्यासाठी हल्ली औद्योगिक आस्थापनांमध्ये किंवा आपल्या कारखान्यांमध्ये CSR ॲक्टिव्हिटीज बऱ्याच प्रमाणात केल्या जातात. TLCच्या काही कोर व्हॅल्यूज आहेत जसं की लर्निंग बाय टीचिंग आहे, रिपल इफेक्ट आहे. तशी एक कोर व्हॅल्यू आहे एक्सलन्स अँड बियॉन्ड. तर आपली ही जी CSR ॲक्टिव्हिटी आहे ही आपल्या TLCच्या एक्सलन्स अँड बियॉन्ड या कोर व्हॅल्यूज मार्फत आपण सगळ्या TLCमध्ये ती रुजवत असतो आणि अशी अपेक्षा आहे की सगळ्या TLC मेंबर्सनी त्यांच्या एम्प्लॉईजनी CSRमध्ये कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे. आणि CSR हे फक्त पैसे देणं किंवा कोणाला पैशाची आर्थिक मदत करणं याच्यापर्यंत मर्यादित नाही आहे. त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट होणं, त्याच्यात आपली एंगेजमेंट असणं, त्याला वेळ देणं हे पण अध्यरूत आहे. त्याच्यामध्ये कुठलंही ऑर्गनायझेशन असतं त्याचा मेन मोटो असतो की प्रॉफिट मिळवायचा. कुठलीही एखादी कंपनी तयार होते ती प्रॉफिट कमवणे याच्यासाठी तयार होते. हळूहळू तिथल्या एम्प्लॉईजची ते प्रॉफिट मिळाल्यामुळे ग्रोथ होते आणि मग समाजासाठी ती कंपनी काहीतरी करायला लागते आणि असं सामाजिक बांधिलकी ही ओव्हरऑल आपल्याकडे जगामध्ये जपल्या जाते. तर ह्याचा मी जर असं म्हटलं की CSR हे आपल्याला बिझनेस वाढवायला किंवा प्रॉफिट वाढवायला मदत करतं तर कदाचित सगळ्यांना असं आश्चर्य वाटेल की इथे तर आपण खर्च करायच्या गोष्टी बोलतोय, कोणाला तरी मदत करायची गोष्ट बोलतोय आणि त्यांनी प्रॉफिट किंवा बिझनेस कसा वाढेल. तर जी कंपनी CSR करत असते आणि जी त्यांच्या एम्प्लॉईजना खूप इन्व्हॉल्व करते या ॲक्टिव्हिटीमध्ये त्या एम्प्लॉईजचं सॅटिस्फॅक्शन खूप चांगलं असतं. त्यांना एक प्राऊड फिलिंग असतं की आपली कंपनी समाजासाठी काहीतरी करते आहे, आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि ते आपल्या कंपनीत जबाबदारीने घडतं आहे याचं जे एक फिलिंग असतं. त्यामुळे तो एम्प्लॉई एंगेज होतो आणि आत्ता तुम्ही एम्प्लॉई एंगेज झाल्याचे फायदे मी सांगण्याची गरज नाही आहे, तुम्हाला सगळ्या TLCच्या एम्प्लॉईजनी एक्सप्लेन करून सांगितले आहेत. अशीच एक आपल्याकडे कंपनी आहे सह्याद्री ॲग्रोवेट म्हणून. तर त्यांनी या CSRचा किंवा सामाजिक बांधिलकीचा त्यांच्या बिझनेस ग्रोथसाठी किंवा प्रॉफिट ग्रोथसाठी कसा फायदा करून घेतला हे आता आपण त्यांच्याच एम्प्लॉईजकडनं ऐकूया. सो टाळ्यांच्या गजरात आपण सह्याद्री ॲग्रोवेटच्या टीमला वेलकम करूया. थँक्यू. माझं नाव सागर. विजयपथ सुधारणेतून समृद्धी 2024 या कार्यक्रमामध्ये आम्ही सह्याद्री ॲग्रोवेट गायींचा संसार या कंपनीमध्ये आम्ही आमचा जो टॉपिक आहे CSR तो स्किटद्वारे सादर करत आहे. थोडक्यात आमच्या कंपनीबद्दल पहिली एक माहिती घेऊ. सह्याद्री ॲग्रोवेट गायींचा संसार आम्ही कोणकोणते प्रोडक्ट बनवतो. जसं आपल्याला घरामध्ये आपल्या संसारामध्ये जे दैनंदिन जीवनात लागणारे वस्तू आहेत तसंच गायींना गोठ्यामध्ये लागणाऱ्या ज्या वस्तू असतात म्हणजे रबर मॅट, चापकटर, मिल्किंग मशीन ह्या गोष्टी काय करतो स्वतः बनवतो. आमची कंपनी 2017मध्ये संगमनेर MIDCमध्ये स्थापित झाली. त्यानंतर हे प्रोडक्ट बनवताना आमचे स्वतःचे 6 प्रोडक्शन युनिट आहे आणि आमचे 200हून जास्त माणसे त्यामध्ये काम करतात. त्यामध्ये ऑल इंडियामध्ये आमचे 350+ डीलर आहेत आणि 40+ एम्प्लॉई तिथे सेल्स अँड मार्केटिंगमध्ये काम करतात. त्यानंतर बनवलेला जो माल आहे तो डीलरपर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे स्वतःचे ट्रक्स आहेत, 6+ ट्रक्स आम्ही त्यामार्फत ते पोहोचवतो. हे झालं आमच्या कंपनीबद्दलची थोडक्यात माहिती. हा जो आम्ही प्रोजेक्ट घेतलेला आहे किंवा टॉपिक घेतलेला आहे तो म्हणजे CSRमध्ये वी केअर एक हात मदतीचा, त्याबद्दल आम्ही स्किट सादर करणार आहे. हुश, 6 वाजले. बापरे, कामामध्ये तर टाइम देखील कळत नाही. ओमकार, किती काम करतोस? चल, ऑफिसचा टाइम झालाय, तुला यायचं नाही का घरी? चल बरं पटकन. अरे हा, खरंच खूप टाइम झाला.
बरं अश्विनी, तुला माहिती आहे का मी आज काय आपल्या रे? कॉलेज फ्रेंड्सला भेटायचं हो, plan तू बोलला केलाय. होतास ना, प्लॅन केला होता. चल आपण त्यांना आज भेटायला आज त्याला जाऊया. आपण भेटायला जाऊया. चल चल. हाय सागर, हाय नेहा. हाय गौरी. कशा हाय आहेस? सागर, कशा आहात? हे अरे 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 मी राहिले ना. अरे हाय, कशी आहेस? मस्त बरं काय चालू आहे मित्रांनो? मस्त चालू आहे. आपण आता आपलं कॉलेज झालं, आपण इतक्या दिवसानंतर सगळेजण भेटलो आणि सगळ्यांच्या सोयीनुसार आपण जॉब देखील घेतला, पण आपलं इतक्या वर्षापासून भेटणंच झालं नाही. आणि सध्या आता कुठे आहात तुम्ही, काय करताय? सह्याद्री ॲग्रोवेट. अरे अजून सुद्धा तुम्ही तिथेच आहात? हो. अरे माझ्याकडे बघा, मी 3 वर्षात 3 कंपनी बदलली, डबल हाईक घेतली आणि अजूनही तुम्ही तिथेच. अरे ओमकार, बरोबर आहे तुझं, पण प्रत्येक जण पगारवाढीसाठी काम करता असं नव्हे ना. म्हणजे अरे मला सांग, तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या ठिकाणी तुम्हाला मानसिक समाधान भेटतं असं तुम्हाला कधी वाटलं आहे का रे? अगं उज्ज्वला, कामाच्या ठिकाणी मानसिक समाधान भेटणं म्हणजे शक्यच नाही, कारण की नुसतं बॉसचं आहे ना एक सेल्स टार्गेट लोड राहतो आणि नुसती डोक्यावरती एक टांगती तलवार राहते, त्याच्यामुळे ना मानसिक समाधानाचा विषयच होत नाही. हाच तर प्रॉब्लेम येणार आहे. मला सांग, तुम्ही ज्या ठिकाणी काम करता त्या ठिकाणी तुम्हाला मानसिक समाधान भेटत नाही, त्यामुळे तू प्रत्येक वर्षी नोकरी बदलणार असणार आहे. आम्हाला बघ बरं, आम्ही ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी आम्हाला मानसिक समाधान भेटतं, त्यामुळे आम्ही एवढे वर्ष झाले एकत्रित काम पण करतोय. आणि मला सांग ओमकार, तुला ऑफिसमध्ये असं ताणतणाव किंवा स्ट्रेसफुल वातावरण असं का बरं वाटतं? कारण की बाकीच्या काही ॲक्टिव्हिटीज होत नाही. आता आमच्याकडे मी तुला सांगते, आमच्याकडे एम्प्लॉई एंगेजमेंट ॲक्टिव्हिटी असेल, त्याच्यानंतर सोशल ॲक्टिव्हिटीज असतील, कंटिन्यू एवढे चालू असतात ना की आम्हाला स्ट्रेस वगैरे असं काही जाणवतच नाही. त्याच्यामुळे आमच्याकडे रिटेन्शन रेट पण खूप जास्त आहे बरं का. अरे म्हणजे असे नेमकी कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी करता तुम्ही? अरे ओंकार, अश्विनी, तुम्हाला मी सांगतो, आमच्या कंपनीमध्ये सोशल ॲक्टिव्हिटी म्हणून एक उपक्रम केला जातो. त्यामध्ये ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील जर कर्ता व्यक्ती दगावला आणि त्याच्या घरामध्ये जर लहान मुली असतील, म्हणजे 1 ते 10 वर्ष वया गटामध्ये, त्या मुलींना काय करतो आम्ही दत्तक घेतो. थांब, तुला याची सुरुवात कशी आली तिला मी सांगतो. कोरोनाचा काळ माहिती तुला? हो. तर कोरोनाच्या काळामध्ये म्हणजे आमच्या तिथे एक कर्ता व्यक्ती, शेतकरी कुटुंबातील एक कर्ता व्यक्ती दगावला आणि त्याची मिसेस पण अगोदर वारलेली होती. तर त्यांच्या घरामध्ये एक 6 वर्षाची मुलगी होती. मग त्या मुलीला कोणी दत्तक घेत नव्हतं, अशी एक बातमी पेपरला आली. ती बातमी पेपरला आल्यानंतर आमच्या नितीन सरांनी ती बघितली. मग नितीन सरांनी विचार केला की यार, ह्या मुलीला आपण काय करू शकतो, दत्तक घेऊ शकतो. मग दत्तक घ्यायचं. मग आमचे नितीन सरांचे जे TLCचे मेंटर आहेत श्री पाध्ये सर, त्यांनी आमच्या सरांना काय केलं, एक संकल्प दिला का तुम्ही काय करू शकता, ह्या मुलीद्वारे अशा 100 मुली दत्तक घेऊ शकता. आणि आम्ही त्यावेळेस ती सुरुवात केली. तुला एक थांब, तुला एक तो व्हिडिओ दाखवतो म्हणजे तुझ्या लक्षात येईल. हे बघ, मोबाईलमध्ये तुला व्हिडिओ दाखवतो. बघू बरं. वडील वारल्यापासून ती त्याच्या आधीपासून पण ती माझ्याकडेच होती. मग माझी 2 मुलं होती, मला पण असं वाटलं बाबा त्यांना बहीण नाही आहे. मग उलटा आनंद झाला आणि सह्याद्री ॲग्रोवेट संस्था, मग त्यांच्याकडून आम्हाला मदत भेटली तिच्या शाळेसाठी. खर्च कसं पण त्याच्या चालतो, आता आम्ही तर करणारच आहे, पण बुवा भेटतं तिला एक त्याच्यामध्ये मदत भेटते बा आम्हाला. बघितलं? अरे हो रे सागर, खरंच खूपच छान. हो, तर ती आम्ही मदत काय करतो का त्या मुलींना आम्ही दुसरीकडे कुठं अनाथ आश्रमात ठेवण्यापेक्षा आम्ही त्या मुलीला काय केलं, दत्तक घेतलं आणि त्या मुलीला तिच्या नातेवाईकाकडेच ठेवलं, जेणेकरून तिला असं बाहेर राहिल्यासारखं वाटणार नाही. आणि तिच्यावरती होणारा जो खर्च आहे महिन्याचा, तो आम्ही त्या नातेवाईकाला एक मदत म्हणून आमच्या टीमद्वारे पुरवला जातो. पण सागर, मला एक गोष्ट सांग, तुम्ही मदत करता, हा उपक्रम करता, हे एकदम भारी बरं का, पण तुम्ही जे मदत करता ते त्याच्यापर्यंत पोहोचते याची पडताळणी कशी करता तुम्ही? सांगा गौरी. आत्ता जो आपण व्हिडिओ बघितला, अशा आम्ही आत्तापर्यंत ऑल महाराष्ट्रातील 40 मुली दत्तक घेतलेले आहेत. आणि आपण ती प्रोसेस कशी करतो, ज्यावेळेस आपले एक्झिक्युटिव्ह फील्डवर फिरत असतात ना, त्यावेळेस ते ज्यावेळेस म्हणजे तिथे जातात, परिस्थिती त्यांना वाटतं की इथं यांना दत्तक घेण्याची खूप गरज आहे, त्यावेळेस त्यांना आपण दत्तक घेतलं जातं. आणि तो आता जो प्रश्न विचारला ना की तुम्ही कसं समजतं तुम्हाला त्यांना मदत पोहोचली आहे, आपले एक्झिक्युटिव्ह काय करतात, दर महिन्याला मुलींच्या घरी जातात, त्यांना खाऊ घेऊन जातात, त्यांचं शिक्षण व्यवस्थित चालू आहे की नाही, तिथली परिस्थिती कशी, त्याचा सगळा अभ्यास करतात. त्यामुळे काय होतं माहीत आहेत का, याच्यामध्ये आमचे डीलर पण खूप इन्व्हॉल्व्ह होतात. त्यामुळे डीलर आपण आणत सगळे आम्ही डीलर, एक्झिक्युटिव्ह आणि कंपनी सगळेच आनंदित होऊन जातो. अरे वा, खूपच भारी बरं का. हो. अरे एवढंच नाही ओंकार, तर याच्यामध्ये अजूनही आम्ही काही उपक्रम करतो. उज्ज्वला सांग बरं. मला सांगा ओमकार, अश्विनी, शेतकरी बांधव आहेत, तर शेतकरी बांधवांची जर गायी जर मृत्युमुखी झाली तर मला सांगा बरं त्यांच्याबद्दल काय केलं जातं? अगं त्यांना रस्त्याला फेकलं जातं, पाण्यामध्ये सोडून दिलं जातं, मग कुत्रे त्यांचे लचके तोडतात.
मग मला सांग, गाईच्या पोटामध्ये आपण म्हणतो ते अगं उज्ज्वला, किती? 33 कोटी. अरे हो, गाईच्या पोटामध्ये आपण असं मानतो की 33 कोटी देवांचा समावेश असतो. जर तिच्या पोटात 33 कोटी देवांचा समावेश असतो तर तिला रस्त्याच्या कडेला टाकले, कुत्र्यांनी तिचे जर लचके तोडले तर ते आपल्याला तरी चांगलं वाटेल का? मग आम्ही सह्याद्री ॲग्रोवेट टीम मार्फत काय करतो, शेतकरी बांधवांची गाई जर मृत्युमुखी झाली असेल तर तिला 1000 रुपयाची अंत्यविधीसाठीची मदत करतो. का ग? आणि तुम्ही त्यांना ती मदत कशा प्रकारे करता? सागर तो व्हिडिओ लाव बरं पहिला तो. दाखव बरं ओंकारला व्हिडिओ. माझे नाव आहे नानासाहेब निवृत्ती राऊत, कंपोस्ट फुलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. तर माझी गाई मेली होती. गाई मेल्यानंतर मला असं समजलं का सह्याद्री ॲग्रोवेट कंपनी आईच्या अंत्यविधीसाठी मदत करते. तुमच्या गाईचा खुट्यावरती मेली ना, मग तिचा एक फोटो काढा आणि अंत्यविधी करताना एक खड्डा घेतला त्याचा फोटो. एक 4-5 दिवसात ते अंत्यविधीचं ते काय रक्कम असेल ती त्यांनी अकाउंटला जमा केली. बघितला का व्हिडिओ? अरे हा, एकदम भारी बरं का. आणि आमच्या गावात देखील अशा अनेक घटना घडतात आणि आम्ही नक्कीच हे सगळ्यांना सांगू. अरे नक्की सांग. आणि आता हा तर काहीच नाही, त्याच्यामध्ये आपण किती जणांना मदत केली का? 1000 कुटुंबांना आपण मदत केलेली याच्यामध्ये. बापरे, खरंच खूपच पुण्याचं काम करताय तुम्ही. आणि हा तर काहीच नाही. आता आमचा तिसरा प्रकल्प ऐका. गौरी सांग. ज्यावेळेस आपल्या गायला वासरू होतं ना, त्यावेळेस आपण त्यांना एक बॉटल वाढण म्हणून देतो. ते नवजात बाळ जन्मल्यावर देतात ते तसं? हो, अगदी बरोबर अश्विनी. ज्यावेळेस गायला वासरू होतं ना, त्यावेळेस आपण काय करतो, त्याला एक बॉटल म्हणून वाढण देतो. तर ते काय माहितीये का, ज्यावेळेस गायीच्या सडाला वासरू दूध पितं ना, त्यावेळेस गायीच्या सडाला इजा होण्याची दाट शक्यता असते. काही शेतकरी काय करतात, पातेल्यामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये दूध घेतात, ते वासराला पाजतात. त्यामुळे अतिसाराचा, अपचनाचा वासराला त्रास होतो. त्यामुळे निमोनिया होण्याची दाट शक्यता असते आणि या आजारामुळे वासरू दगावतात सुद्धा. याची दखल घेऊन आपल्या कंपनीने हा उपक्रम राबवलेला आहे. पण गौरी, तुम्ही ही मदत कशा प्रकारे पोहोचवतात? म्हणजे काय करायचं, ज्यावेळेस गायीला वासरू होईल ना, त्यावेळेस गायीचा वासराचा फोटो टाइम कॅमेरामध्ये काढायचा. जवळच्याच मेडिकलमधून एक बॉटल खरेदी करायची. बॉटलचा, बिलाचा, गायीचा वासराचा फोटो आमच्या नंबरवर पाठवून द्यायचा. त्याचे पैसे आपण फोनपेला रिफंड करतो. अरे वा यार, छान बरं का, एकदम भारी उपक्रम या. अरे हा तर काहीच नाही. आता आमचा चौथा उपक्रम आहे. आम्ही काय करतो, दरवर्षी प्रत्येक तालुक्यातून एक असा शेतकरी सिलेक्ट करतो की त्यांनी त्याच्या गोठ्यामध्ये काहीतरी यांत्रिकीकरण केलंय, काहीतरी आधुनिकीकरण केलंय. तर त्यांना आम्ही सिलेक्ट करून त्यांचा सन्मान करतो. म्हणजे त्या पूर्ण कुटुंबाला आम्ही एक ट्रॉफी देऊन सन्मानित करतो आणि त्या घरातली जी महिला आहे तिला आम्ही एक चांदीचा करंडा देतो. तर यामुळे काय होतं की त्या तालुक्यातले जे बाकीचे शेतकरी आहेत त्यांचं एक मोरल इम्प्रूव्हमेंट होतं की अरे जर ह्या वर्षी ह्यांना मिळालं तर पुढच्या वर्षी नक्की आपल्याला मिळायला पाहिजे. त्यामुळे ते देखील त्यांच्या गोठ्यामध्ये काहीतरी आधुनिकीकरण करण्यास, काहीतरी यांत्रिकीकरण करण्यास प्रोत्साहित होऊन जातात. आणि यामुळे आपण असंही म्हणू शकतो की एक कृषी क्षेत्रामध्ये एक जो शेतकऱ्यांचा जो आधुनिकीकरण करण्याकडे जो कल गेलेला आहे तो यामुळे त्याला आपण चालना दिली आहे ह्या गोष्टीमुळे. वा बरं का, खूप युनिक विचार आहे. तुमच्यासारखा विचार प्रत्येक जण नाही करत बरं का. अरे हो हो, एवढंच नाही, याच्यावरच नाही थांबलेलं, अजून पण आम्ही काही उपक्रम करतो. उज्ज्वला सांग. आता तुम्हाला माहिती आहे का की दरवर्षी 15 ऑगस्टला आम्ही म्हणजे गावामधील ज्या शाळा आहेत, एक मूल एक झाड ही संकल्पना आम्ही अवलंबली आहे. त्याच्यामध्ये आत्तापर्यंत म्हणजे आम्ही 1000 झाडांची वाटप केलेली आहे. बरं एवढंच नाही बरं का ओंकार, तुला ते माहिती आहे का रे, ते महापूर आलेला होता कोल्हापूरला. हा, त्या पुरामध्ये आम्ही काय केलेलं आहे की अशा हजारो पूरग्रस्त कुटुंबांना आम्ही संसार उपयोगी भांडी असेल, ब्लँकेट असतील तर त्याची वाटप देखील केलेली आहे. अरे वा यार, खूप छान. पण मला एक गोष्ट सांगा, तुम्ही आपण सगळ्या सोशल ऍक्टिव्हिटी करतो, हे सगळं खूप भारी बरं का, पण याच्यासोबत कंपनीची ग्रोथ नेमकी कशी होते? अरे ओंकार, अश्विनी, 100% याच्यातून कंपनीची ग्रोथ होती. ती कशी होती, याच्यामधून जे बेनिफिट्स होतात सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये, याच्यामध्ये आपल्या एम्प्लॉईची काय माहिती काय एंगेजमेंट वाढते. त्याच्यामध्ये डीलर आहेत, त्या डीलरची पण एंगेजमेंट वाढते, त्यांची सस्टेनेबिलिटी वाढते, डीलरची इन्व्हॉल्वमेंट वाढते. त्याच्यानंतर जे आपले फार्मर आहे, त्या फार्मरच्या बाबतीत पण त्यांच्या मनामध्ये एक भावना तयार होती का एक आपल्याबद्दल, कंपनीबद्दल एक आपुलकी तयार होती. आणि त्यामुळे काय होतं का एक ब्रँड तयार होतो. याच्यामुळेच आमचे सेल्समध्ये पण ग्रोथ होती. आम्ही दरवर्षी 40% ग्रोथ पण घेतोय आणि आम्ही जे टार्गेट घेतलंय ते 10x पण टार्गेट घेतलंय. आणि यामध्ये मला तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की आमच्या या ग्रोथच्या हिस्स्यामध्ये TLCचा खूप मोठा वाटा आहे. कारण की त्यांच्याकडून जे आम्हाला लर्निंग्स मिळाले, त्यांचे जे ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत, त्यांचे इनपुट्स मिळालेत, तर त्यामुळेच आम्ही खरं तर ही ग्रोथ अचीव करू शकतोय. नाही, खरंच बरं का नेहा, तुम्ही ना हे सोशल ॲक्टिव्हिटीमधून खरंच खूप पुण्याचं काम करताय. असे काम करायची संधी आम्हाला देखील द्या. हो, मग नक्की सांगतो तुम्हाला. सागर वॅकन्सी असेल तर मला नक्की सांगा. हो नक्कीच.
तर TLC आणि सह्याद्री ॲग्रोवेट परिवारातर्फे मी सगळ्यांना आवाहन करू इच्छिते की तुम्ही देखील सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेऊन तुमचं ताणतणाव कमी करा आणि कंपनीच्या ग्रोथमध्ये देखील सहभागी व्हा. सह्याद्री ॲग्रोवेटचा गायींचा संसार जपूया, सुधारणा समृद्धीकडे जाऊया. धन्यवाद. ग्रेट. तुम्ही जे CSR ॲक्टिव्हिटीज करतात त्या इतक्या इनोव्हेटिव्हली तुम्ही तुमच्या बिझनेसबरोबर त्याची सांगड घातली आहे की त्याचा तुम्ही बिझनेससाठी कसा फायदा करून घेतात हे मला वाटतं सगळ्यांना खूप छान समजलं आहे. मला इथे मुद्दाम नमूद करायला आवडेल की ते ज्या CSR ॲक्टिव्हिटी करतात ते त्यांच्या बिझनेसशी रिलेटेड पण आहेत आणि ज्या TLC कलेक्टिव्हली ॲक्टिव्हिटी करत असते, ब्लड डोनेशन, प्लांटेशन, ह्या ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा सह्याद्री ॲग्रोवेट अगदी हिरिरीने भाग घेत असते. संगमनेरमध्ये ह्या ॲक्टिव्हिटी ते छान प्रकारे सगळ्या मेंबर्सकडनं करून पण घेतात. त्यांना काही प्रश्न आहेत? कंपनी अशा इनोव्हेटिव्ह CSR ॲक्टिव्हिटी करते याबद्दल तुमच्या एम्प्लॉईज आणि कस्टमर्स यांच्या काय प्रतिक्रिया किंवा भावना असतात? यामध्ये ना सर, तुम्ही जसा प्रश्न विचारला का आमचे एम्प्लॉई किंवा डीलर किंवा शेतकरी यांच्यामध्ये काय भावना असते, तर नक्कीच मी सांगू इच्छितो. आमच्या जे एम्प्लॉई आहे त्यांच्यामध्ये खूप म्हणजे याची भावनिकता तयार होते. म्हणजे थोडक्यात ते ज्यावेळेस फील्डवरती फिरतात आम्हाला ही इन्क्वायरी कशी येते, म्हणजे थोडक्यात आमचे जे शेतकरी आहे ते शेतकऱ्यांना पण कळतं का आम्ही ही ॲक्टिव्हिटी करतो, मुलींना दत्तक घेतो. आणि मग ज्यावेळेस गरजेवंत कोणी शेतकरी आहे किंवा ज्या कुटुंबामध्ये मुलगी काय ती अनाथ झालेली आहे त्यावेळेस ते शेतकरीसुद्धा आम्हाला स्वतःहून सांगतात आता का बाबा रे ह्या शेतकऱ्याचे काय झाले किंवा ह्या कुटुंबामध्ये त्या मुलीला दत्तक घ्यायचं आहे तर तुम्ही ते घेता का. आणि ज्यावेळेस त्यांचा फॉर्म भरणं असतं, कारण आम्ही कोणी इन्क्वायरी दिली आणि तिला व्हॅलिडेट करतो पहिले, मग त्यांना आम्ही आमच्यामध्ये घेतो, दत्तक घेतो. तर त्या जो आमचा एक्झिक्युटिव्ह आहे ते तो त्या मुलीच्या घरी जातो, त्या कुटुंबामध्ये जातो आणि ज्यावेळेस तो तिथं फॉर्म भरतो त्यावेळेस त्याला खूप असं म्हणजे मनातून असं दाटून येतं का आपण काहीतरी वेगळं करतोय, पुण्याचं काम करतोय. आणि ते फॅमिली पण त्या आमच्या एक्झिक्युटिव्हकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असतो का हा आपल्याला मदत करतो, म्हणजे देवासारखं एक थोडक्यात त्याला रूप येतं. आणि आमचे डीलर पण त्याच्यामध्ये काय करतात आता स्वतःहून सहभागी होतात. दुसरी गोष्ट, आम्ही जी गायींसाठी अंत्यविधीची जी काही उपक्रम आहे त्याच्यामध्ये तो दिशादर्शक उपक्रम आहे. शेतकरी पहिले काय व्हायचे, पहिले फोटो टाकायचे, दररोज आम्हाला फोटो यायचा, आम्ही हजारो शेतकऱ्यांना ती मदत दिली. परंतु आता ते फोटो येत नाही आहे. म्हणजे शेतकऱ्यांना कळालं आहे का आपली गाय वाढली तर आपलंच काम आहे, कारण आपण तिचं दूध पितो. तर आता ते कुठंतरी कमी झाले आणि तो दिशादर्शक उपक्रम आता साध्य झाला आहे आमचा. अजून एक प्रश्न आहे की CSR रिलेटेड ॲक्टिव्हिटीज करायच्या त्याच्यासाठी पैसा लागतो का इच्छाशक्ती लागते? ॲक्च्युली सर दोन्ही गोष्टी लागतात तशा, पण मला असं वाटतं की इच्छाशक्ती येते पहिल्या नंबरला, कारण की पैसा सगळ्यांकडेच आहे, पण मग एक माणसाची इच्छाशक्ती पाहिजे की आपण एक समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि त्या दृष्टिकोनातून एक आपुलकीच्या भावनेतून आपण ह्या गोष्टी कराव्यात. आणि आमच्याकडे देखील काय होतं की ज्या एम्प्लॉईजची इच्छा आहे तर ते सुद्धा ह्या गोष्टीसाठी कॉन्ट्रीब्यूट करतात. त्यांच्या सॅलरीतून ती स्पेसिफिक अमाऊंट एक डिडक्ट होते आणि बाकीची जी आहेत तर ते कंपनीच्या टर्नओव्हरमधून जाते. तर आणि ह्या गोष्टीसाठी पैसा तर लागतोच, कारण की पैशाशिवाय पण इच्छाशक्ती जास्ती महत्त्वाची आहे. हो, इच्छाशक्ती जास्त महत्त्वाची आहे. एक शेवटचा प्रश्न, तुमचा CSR ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व असतानाचा एखादा अनुभव काही शेअर करता येईल का? सर प्रश्न जितका भावनिक उत्तर तितकंच भावनिक आहे की आम्ही वीकेअरच्या माध्यमातून आत्तापर्यंत 40 मुलींना आम्ही दत्तक घेतलेलं आहे. तर आम्ही प्रत्येक म्हणजे महिन्यातून एक दिवस आम्ही त्यांच्या घरी व्हिजिटला जातो. आमच्या गावामधील पोखरकर, शिवानी पोखरकर म्हणून मुलगी आहे, तर आम्ही त्यांच्या घरी व्हिजिटसाठी गेलेलो होतो. तर त्या कुटुंबामध्ये टोटल 5 जण होते, त्यांची आजी, 4 भावंड आणि त्यांची आई. तर 3 मुली आणि 1 मुलगा. तर ती मोठी मुलगी जी होती ती घरातील सगळं म्हणजे त्यांचं सांभाळत होते आणि आई दिवसभर कामासाठी बाहेर जात होती. आपण असं मानतो की मुली म्हणजे जबाबदारी असते, आपल्या अंगावरती खूप मोठं ओझं असतं. आम्हाला खरंच ते समाधान वाटतं की त्या मुलींना ते ओझं कधीच नाही वाटणार की बाबा की आम्ही कोणावरती तरी ओझं आहोत म्हणून. तर हा एक खूप चांगला अनुभव आहे आमच्यासाठी. ग्रेट.